नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शरद पवार के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता अनिल देशमुख ने कहा कि देश भर में होने वाले उपचुनावों में इंडिया आघाड़ी को सफलता मिलेगी। जहां भी मिलकर चुनाव लड़े जा रहे हैं, वहां सफलता मिल रही है। वे विधान परिषद चुनावों के परिणामों पर बोले कि कांग्रेस की वोट बंटने का विश्लेषण चल रहा है, इस पर कार्रवाई होगी। उन्होंने और भी कई विषयों पर अपना मत प्रकट किया। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। की काल ज्या पूर्ण देशभरामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीकडनं निकाल लागलेत। अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला संपूर्ण देशामध्ये मिळालेलं आहे आणि पुढील चित्र सुद्धा त्याच पद्धतीचं आहे। ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी एकत्रपणे प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकीला पुढे जाते आहे, त्याच्यामुळे हे यश प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतात तिथे मिळते आहे आणि पुढील काळात सुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतील त्या ठिकाणी इंडिया आघाडी एकत्रपणे लढेल आणि त्यामध्ये अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला मिळेल। 12 मतं होती, आमची 12 मतं व्यवस्थित मिळाली। काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत, कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे। तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं। फॉर्मेट ज्या पद्धतीनं प्रत्येक आमदाराला फॉर्मेट दिलं जातं 1 2 3 4 3 2 1 असे, आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं आणि कोणत्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात मत दिलं हे 100% कळतं आणि तसं फॉर्मेट सर्व पक्ष करतात। त्याच्यामुळे आयडेंटिफाय होतं, माहीत पडतं की कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं नाही। त्याच्यामुळे ते आमदार त्यांची ओळख पटलेली आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल नक्कीच असं दिसतं। की ग्रामीणमध्ये तर आमच्याकडे 2 मतदारसंघ आहेत, पण एक मतदारसंघासाठी उमरेडसाठी आमचा आग्रह राहील। त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस 2 मतदारसंघाची तिथे आग्रह धरणार आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनी कधी शहरामध्ये नागपूर शहरामध्ये कधी उमेदवारी घेतली नाही, पण आमच्या वरिष्ठ स्तरावर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ठरलं आहे की नागपूर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस तिथे उमेदवारी मागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी नागपूरच्या 2 मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे। नागपूर शहरातले कोणत्या 2 मतदारसंघांवर आपला मागणी राहणार आहे? नाही, ते आता जेव्हा मित्रपक्षाची चर्चा होईल, काँग्रेस शिवसेना यांच्याशी चर्चा करून आम्ही सर्व ठरवतो आणि जे काय ठरेल ते कोऑर्डिनेशनने ठरेल, एकमेकाची चर्चा करून सर्व ठरेल। म्हणजे टोटल नागपूर शहरा जिल्ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर 5 जागांसाठी आपण प्रयत्न करणार आहे। 2 आहेत आपल्या, त्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल 3, 1 ग्रामीण आणि 2 शहर। दरांगे पाटील साहेब काय बोलले सर्वांना कल्पना आहे त्याची। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मधात जो विधानसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला विरोधकांनी, आपल्या सत्ताधारी पक्षांनी, की आम्ही मिटिंगला गेलो नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। तिथे एक साधी गोष्ट आहे की आतापर्यंत वर्षभरापासून ज्या मराठा समाजाबरोबर किंवा दरांगे पाटल्यावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी एकनाथजी शिंदे त्यांचे सहकारी तिथे त्यांना जाऊन भेटत होते। इकडे ओबीसीच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांना भेटत होते आणि यांच्या ज्या काही चर्चा झाल्या, जे आश्वासन त्यांनी ओबीसी समाजाला दिले, जे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले, त्या बाबतीत दोन्ही ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे। विरोधी पक्षाचं निर्णय घेण्याचं काम नाही, कारण की ते अधिकारात आहे। त्याच्यामुळे मराठा समाजाबरोबरही त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे आणि ओबीसी समाजाबद्दलही त्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला पाहिजे अशी माझी सत्ताधारी पक्षाला त्यांना विनंती आहे।